सर्वांना नमस्कार. आपलं 30 दिवसाच्या चॅलेंजमधला हा आपला दुसरा दिवस आहे. आणखी नवीन टॉपिक मी तुमच्यासाठी आज घेऊन आले. मागचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले त्याच्याबद्दल काही तुमचं कमेंट असलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जे चुकलं असलं तर ते मी करेक्ट करून घेते. आणि आणखीन काहीतरी तुम्हाला ॲड करायचं असलं तरी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, तेही मी शिकवायचा प्रयत्न करते. आणि प्रतिलिपी ॲपचं एक लिंकसुद्धा मी तुम्हाला टाकले होते. तिथं वाचून आला काय, फॉलो केला काय, कसं वाटलं आणि किती जण मला स्टिकर दिला हे सुद्धा मला कळवा. आज हे नवीन टॉपिक काय आहे म्हणजे आपले क्रियापद, जे आपण रोज वापरत असतो किंवा जे आपण रोज काम करत असतो त्याला आपण कन्नडमध्ये कसं म्हणायचं हे शिकवणार आहे. क्रियापद ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, वर्ब्स. तर हे वर्ब्स कसं कन्नडमध्ये बोलायचं हे मी तुम्हाला शिकवते. तर आपला पहिला क्रियापद आहे ऐक. आपण ऐकून घे म्हणतो ना, ऐक ह्याला कन्नडमध्ये केळू असं म्हणतात. केळू, ऐक म्हणजे केळू. ఇంకా दुसरं चप्पू, बोल म्हणतो ना. बोल म्हणजे बोल म्हणायला कन्नडमध्ये हेळू. ऐक म्हणजे केळू, बोल म्हणजे हेळू. ఇంకా सांग म्हणतो ना, सांग म्हणजे माताडू. सांग आणि बोल दोन्हीचं पण एकच अर्थात येतोय. जसं आपण फोन उचलले की सांग म्हणतो, जसं हेळू असं म्हणतात. जसं तेच सांग म्हणजे माताडू, बोल म्हणजे हेळू, दोन्हीचा अर्थ एकसारखाच येतोय. म्हणून नको बोलू. आणि घे म्हणायला, घे काहीतरी असतं आपल्याकडं घे म्हणतो, तर त्याला कन्नडमध्ये काय म्हणतात, तगो. घे म्हणजे तगो. दे म्हणजे कोडू. म्हणजे कोडू. हे आपले 5 शब्द झाले की ऐक, बोल, सांग, घे आणि दे. तर ऐक म्हणायला केळू, बोल म्हणायला हेळू, सांग म्हणायला माताडू, घे म्हणायला तगो, दे म्हणायला कोडू. आणि बघ म्हणतो ना, बघ म्हणायला नोडू. बघ म्हणायला नोडू. आणि कर म्हणतो, काहीतरी काम करायचं कर की असं म्हणतो ना, कर म्हणायला माडू. हे थोडे कन्फ्युजिंग शब्द आहेत की नोडू, माडू, हेळू, केळू. त्यासाठी मी तुम्हाला रिपीट सांगायला लागले. आणि जरी तुम्हाला कळलं नाही तर आणखीन एकदा पहिल्यापासून व्हिडिओ पहा, पूर्णप्रमाणे ऐकून घ्या आणि प्रतिलिपी ॲपमध्ये जाऊन वाचा. तिथं शब्दाचा फरक तुम्हाला कळेल. आणि पाठव म्हणतो, तर पाठव म्हणतो. पाठव म्हणाला कळिसू. आपल्याला हा फोटो पाठव, तर कळिसू. आणि चला म्हणतो, कुठेतरी जायचं असलं की चला, त्याला कन्नडमध्ये नडी.
चला म्हणजे नडी. चला म्हणजे हे रेस्पेक्टेड झालं, म्हणजे मोठ्यांना आपण म्हणत असतो. मोठ्यांना जेव्हा बोलायचं असेल तर री लावायचा, नडी री, होगरी, बनरी असं. चला, या, जावा असं. एक झोप. झोप म्हणजे मलगू. झोप म्हणजे मलगू. हे आणखीन 5 शब्द झाले. काय काय? बघ, कर, पाठव, सलाम आणि झोप. बघ म्हणजे नोडू, कर म्हणजे माडू, पाठव म्हणजे कळिसू, चला म्हणजे नडी, झोप म्हणजे मलग. एकूण हे आपले 10 क्रियापद झाले, 10 वर्ब्स झाले. आणखीन एकदा रिपीट करते. ऐक म्हणजे केळू, बोल म्हणजे हेळू, सांग म्हणजे माताडू, घे म्हणजे तगो, दे म्हणजे कोडू, बघ म्हणजे नोडू, कर म्हणजे माडू, पाठव म्हणजे कळिसू, चला म्हणजे नडी, झोप म्हणजे मलग. हे आपले 10 शब्द होते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजले असं मी समजून घेते. आणखीन काही तुम्हाला ॲड करायचं असलं तर, काही सजेशन द्यायचं असलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्याच्यासाठी तयार आहे आणखीन काहीतरी शिकवायला, माझं करेक्शन करून घ्यायला. आणि ज्यांना समजलं नाही त्यांनी पूर्णप्रमाणे पहिल्यापासून व्हिडिओ पहा आणि प्रतिलिपी ॲपमध्ये मी लिहिलेलं एकदा वाचून घ्या, समजेल तुम्हाला. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका. प्रतिलिपी ॲपमध्ये फॉलो करायचा आणि स्टिकर द्यायचं चुकवू नका. परत मी नवीन व्हिडिओ घेऊन येते. तवर धन्यवाद.